आधी कोरडा दुष्काळ, आणि आता ओला दुष्काळ। लातूर जिल्ह्याची ही व्यथा। सुरुवातीला दमदार पावसामुळे कर्ज काढून पेरणी केली, शेतात पिकही डोलू लागली। आता यंदा तरी चांगलं उत्पन्न मिळणार अशी आशा बळीराजाला होती, मात्र नशिबाला काही वेगळंच मान्य होतं। लातूरमध्ये विक्रमी पाऊस झाला आणि जिल्ह्यातल्या नद्या, तलाव, धरणं ओसंडून वाहू लागली, मात्र त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाय। जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं तर 1.5 लाख हेक्टरवरील तूर, मूग आणि उडीद पिकाचं नुकसान झालंय। दोन्ही बाजूची जमीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि पाणी हे गावापर्यंत पोहोचल्यामुळं पूर्ण पिकामध्ये पाणी होतं। शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी। कमी जास्त 90% पूर्ण शिवार पाण्यानं वाहून गेलाय। हाताला आलेले पिकं पूर्ण वाहून गेलेत, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं भयानक नुकसान झाले। तरी शासनानं कमीत कमी हेक्टरी 75,000 रुपये तरी मदत करावी ही शेतकऱ्याची आमची अपेक्षा आहे। अनेक शेतकऱ्यांनी शेतात, घरात सोयाबीनची रास करून ठेवली होती, पण पुराच्या पाण्यात सारं काही वाहून गेलं। खाण्यासाठी ठेवलेली ज्वारीही वाया गेलीये। हरभरा होता 22-23 कोटी, ज्वारी होती 27-28, गहू होते 7, करडीचे होते 3। असं खाण्यापिण्याचा सगळा माल इथं, डाळ दाणा सगळं इथंच होतं। सगळं घरामध्ये पाणीच पडलंय, सगळं मालाचे नुकसान झालं। आता सध्या कुटुंबाला जगण्यासाठी काहीच नाही आमच्याकडे शिल्लक। काहीतरी तुरंत आमची सोय करावी, जनावरांसाठी शिल्लक काहीच नाही आमच्याकडे। जनावर आता जरी काही टाकू शकत नाही आमच्याकडे। बरंचसं काही आमचं घरातलं पूर्ण इथंच राहते आमच्याकडे। गावात जागा नसल्यामुळं आम्ही याच ठिकाणी राहू शकतो। मराठवाड्यात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होतीये, त्यात पावसाच्या थैमानात अडकलेल्या बळीराजाला मदत जाहीर होते का याकडे लक्ष लागलंय। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।